तुमच्या समोर मी भीक मागून खाल्लं पाहिजे होतं का? आता सध्याच्या काळामध्ये तुमचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, हो हो, मॅनेजरला मारहाण मारहाण केलेलं. सध्या त्यामुळे तुम्ही आणि हॉटेल टाकताना कोणच दबाव टाकत नाही, अडचण वगैरे काय? अडचण कोणीच टाकत नाही. फक्त मला माझा अनुभव सांगतो, हॉटेल टाकताना कोणी दबाव टाकत नाही, कोणी अडचणी आणत नाही. पण हॉटेल टाकून जो सक्सेस होतो त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न 100% करतात आणि त्याला दबाव टाकण्याचा 100% प्रयत्न करतात. काही काळापूर्वी तुमच्यावर हल्ला झाला होता, तुमचे व्हिडिओ पण बरेच व्हायरल ओके झाले ओके होते. ओके. त्या प्रकरणातले आरोपी सापडले का? तुमच्याकडून 5-50 हजार घ्यावं आणि तुमच्या हॉटेलचं मी ओपनिंग करावं. तुमचं हॉटेल चालतंय नाही चालतंय, बरोबर. तुम्हीच आता पहिल्यांदाच तुम्ही कुठलं तरी एक कर्ज करून तुम्ही हॉटेल व्यवसाय चालू करत असताय. बरोबर. मी तुमच्या हॉटेलच्या ओपनिंगला यावं, तुमचं हॉटेल चालावं म्हणून यावं किंवा तुम्हाला कर्जबाजारी करावं म्हणून यावं? चालावं म्हणून यावं. मग मी ते चालावं म्हणून मी जातो त्यांच्या हॉटेलवर. त्या हॉटेलमध्ये मी काम करत असताना वेटरचं काम करत होतो. नामांकित हॉटेल मोठं आहे. त्या हॉटेलमध्ये कामाला गेलो होतं, किती 70-100 रुपयाच्या आसपास पगार असेल, पण पगारासाठी नव्हतो, मी खाण्यासाठी फक्त जात होतो. खायला 3 टाइम भेटतंय. म्हणजे अशी ह्या अवस्थेतून मी इथपर्यंत आलोय की मी सांगायला कधी लाजणार नाही आणि शेवट तर हेच सांगेन. आणि त्या हॉटेलमध्ये मला अक्षरशः माझ्या कपड्यावरून हिणवलं गेलं. अपमान, आयुष्यात अपमान झाल्याशिवाय माणूस मोठाच होत नाही. नक्की. हॉटेलचं 77 नावच काय? मला असं वाटत नाही का की तुम्ही कमी काळात जास्त ग्रोथ मिळवली धंद्यामध्ये म्हणून लोक तुम्हाला टार्गेट करत असतील? करणार ना ते. कदाचित. नक्कीच तेच. आता बघितलं गेलं तर असे कितीतरी व्यावसायिक आहेत जेणेकरून वडिलांनी टाकलेला व्यवसाय आज पोरांना कुठेतरी सक्सेस भेटतो. असे कितीतरी व्यवसाय आणि आहेत. मग आज कदाचित मला यश भेटलं एका वर्षभरात, हीच लोकांना कितपत डोळ्यात खुपतं किंवा पटतं किंवा नाही पटत. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत हॉटेल 77 चे सर्वेसर्वा लखन दादा. तर आज खूप काही गोष्टींवरती दादा चर्चा होणार आहे, कारण हॉटेलबद्दल तुमचा एक्सपिरियन्स, तुम्ही हॉटेल कसं चालू केलं आणि तुमच्याबद्दल ज्या काही अफवा सध्या ऐकायला मिळतात आम्हाला, या सगळ्या गोष्टींवर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर सर्वात पहिला प्रश्न, आपण हॉटेल कधी सुरुवात केली आणि का सुरुवात केली? हॉटेलची कशी कल्पना आली तुमच्या डोक्यात? तर हॉटेल मी 1 वर्षापूर्वी चालू केलं होतं आणि हॉटेल चालू करण्याच्या पाठीमागं किंवा हॉटेल एवढं मोठं सक्सेस होईल किंवा काही गोष्टी अशा नव्हत, काहीतरी आपण एक छोटासा व्यवसाय करावा ह्या एक दृष्टिकोनातून मी हॉटेल चालू केलं. आणि सोशल मीडियाच्या रिस्पॉन्समुळं आणि आपल्या हॉटेलच्या क्वालिटीमुळं लोकांनी भरभरून प्रेम दिलं. आणि तुम्ही तर बघता एका वर्षभरात समजा म्हणजे सर्वांनीच प्रेम केलं, त्यामुळे हॉटेल महाराष्ट्र कानाकोपऱ्यात पोहोचलं गेलं की एक छोटीशी सुरुवात असेल ते. आणि स्वप्न होतं का पहिलं की आपल्याला हॉटेल टाकायचं? नाही कधीच नाही. असंच म्हणजे केल्याने होता केलं पाहिजे. एक छोटीशी सुरुवात केली, काय ना काय टाकायचं म्हणून टाकलं आणि फुल रिस्पॉन्स दिला आणि मी कष्ट करत गेलो, होत गेलो. डोक्यात सोशल मीडियाची कल्पना कशी काय आली? सोशल मीडियाची कल्पना माझी पहिल्यापासूनच आहे. आता टिकटॉकचा काळ होता, तेव्हापासून एक ऍक्टिंग करणं असेल किंवा काही गोष्टी कंटेंट वगैरे करण्याची मला एक आवड होती पहिल्यापासून. आणि टिकटॉकवर मी कंटिन्यू म्हणजे हे होतं. आणि एक सोशल मीडियाचा फायदा आपल्या व्यवसायात कसा करून घ्यावा, तर काय करावा, तर आपले व्यवसाय कुठला चालू करावा. मला वाटलं हॉटेल व्यवसाय योग्य आहे आणि ते हॉटेल व्यवसाय मी टाकला आणि सोशल मीडियाने मला भरभरून दिलं. सोशल मीडियावरती तुमच्या ऍक्टिंगचे पण बरेच व्हिडिओ येतात, ते पण आम्ही पाहिले. छान ऍक्टिंग आहे तुमची. कधी काय पिक्चर मध्ये जायचा काही चान्स वगैरे मिळाला? नक्की छान प्रश्न आहे. पहिला हॉटेल व्यवसाय आणि ही काय मुळीत माझ्या कधी डोक्यात नव्हतं. मला छोटा मोठा कुठं तर रोल भेटावा, तेच प्रयत्न माझा होता. पहिल्यापासून मी तेच प्रयत्न केला आणि प्रयत्न भरपूर केले, पण कुठे चान्स लागला नाही. काय असतं ना, जे व्हायचं असतं ते होऊन जातं आणि कुठं आपला स्टार असतो तिथं आपण चमकून जातो. तसंच काय झालं, काही स्वप्न माझे होते पिक्चरमध्ये किंवा मालिकेमध्ये काम, ऍक्टर म्हणून काम करायचं, एक ऍक्टिंगची आवड होती, पण ती काय नाही झालं. भविष्यात बघूया आता कोणी चान्स दिला तर. आणि जिथं मी स्टार व्हायचं होतो तिथं मी झालो. ऍक्टिंग चांगली की तुमची? नक्की ऍक्टिंग खूप म्हणजे पहिल्यापासूनच ऍक्टिंग खूप छान येते आणि ऍक्टिंगच्या बाबतीत फुल कॉन्फिडन्स आहे मला. हॉटेल बद्दलचं जेव्हा तुम्ही हॉटेल चालू केलं होतं त्यावेळेसचं जे स्वप्न होतं तुम्हाला, बाबा एक आदर्श असं हॉटेल माझं पाहिजे, ते आतापर्यंत आणखीन पूर्ण झालंय का तुमचं? की बाबा आपण छोटस चालू केलं होतं आणि आपल्याला इथपर्यंत जायचंय, आतापर्यंत ते झालंय का? तुमची स्वप्न पूर्ण झाले? नक्कीच झालंय. आज बघितलं गेलं तर माझं म्हणजे आपला पूर्वज म्हणजे नाही का, वडील असतील, आजोबा असतील, आमचे कुठलेही व्यावसायिक नाही आहेत. असतानाच मी एक
मागासवर्गीय एक समाजातनं येतोय आणि व्यवसाय कुणी करावा म्हणजे नाही का कुठल्या तर वडिलांचा आजोबांचा व्यवसाय पुढं कुणी तर चालवावा, तसं नाही. व्यवसायात मी पडलो आणि म्हणजे व्यवसाय घरातले चालू पहिलेच केला तुम्ही. आणि एका वर्षात मी त्या व्यवसाय सक्सेस करून दाखवला. आणि वर्षाचं सोडून द्या, एक 2-3 महिन्यात मला असं वाटलं की मी जी केलंय ते योग्य केले आणि लोकांपुत्र पोचले गेले आणि लोकांनी मला स्वीकारले. हे एका 2-3 महिन्यात मी हॉटेल टाकल्यावर कळलं. घरातलं कुणीच व्यवसायात नव्हतं म्हणजे पहिलं पाऊल पहिल्यांदाच तुम्हीच ठेवलं. आणि सक्सेसफुल सक्सेस केलं. कसं वाटतंय? घरच्यांचा काय विचार असतो बरं तुमच्याबद्दल की बाबा नक्की. आपल्या घरातलं एक म्हणजे मुलगा आपला की बाबा आतापर्यंत जे कोणी केलं नाही आणि त्यांनी त्याला एवढ्या लवकर सक्सेस भेटली, त्याच्याबद्दल कधी घरचे कौतुक करतात का? नक्कीच. आता ह्या समजात पाठीमागं आई भरपूर कौतुक करते. ह्याच्या पाठीमागचं मीच म्हणजे नाही, भरपूर कष्ट करतायत म्हणजे सर्वच फॅमिली असतील आणि सर्वांनाच भारी वाटते. मला तर वाटतं आमच्या फॅमिलीत आमच्या नातेवाईकात बरं का की एक मी जे केलंय प्रत्येकाला आदर आणि किंवा एक अभिमान आहे प्रत्येकाला आणि कौतुक करतात. इथपर्यंतच्या प्रवासात कोणाकोणाचा पाठिंबा होता की बाबा धाडसपणे की नक्की. तुम्ही करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे? नक्कीच. घरातल्यांचा कोणाकोणाचा? सुरुवातीला तर घरातल्यांनी मी विरोध केला. आता तू हॉटेल चालवणार का, अशा गोष्टी मला झाल्या. मी म्हणलं काय नाही चालवणार, काय कोण आईच्या पोटातून शिकून येत नाही. हॉटेल व्यावसायिक होणे काय कोण आईच्या पोटातून शिकून येणार आहे का? करूया ट्राय, आला तर अनुभव, नाही तर काहीतरी होईनच जाईल, काहीतरी शिकाय. पण असे काही मित्र असतात की बाबा चल मी तुझ्या सोबत आहे. कसलाही मला अनुभव नसताना, हॉटेल क्षेत्रातला कसलाही अनुभव नसताना काही मित्र आहेत, काही ना काही आम्ही तुझ्या सोबत आहे, चालू करू. आणि असं मित्रांनी साथ दिली आणि ती साथ आज तुमच्या सोबतच आहे, म्हणजे तुमच्या समोर आहे. आता हे एवढं मोठं तुम्ही हॉटेल बनवलंय, कधी कुठं एक्सपिरियन्स होता का बाबा कुणाच्या हॉटेलवरती काम केलं किंवा काय तुम्हाला हॉटेल? नक्की. आता पहिल्यापासून मी मोलमजुरी करून येतोय. आता गेले आज 18 वर्ष झालं आमचे वडील एक्सपायर झालेत. मोलमजुरी करूनच आमच्या आईनं आम्हाला जगवलं आणि हाताला पडेल ते मी काम केलं. म्हणजे बिगारी असेल काही असेल, हाताला पडलं हॉटेलमध्ये मी काम केलं. आणि काय सांगायच्या गोष्टी वारंवार मला ती एक गोष्ट म्हणजे मी सारखं सांगतोय की हॉटेलमध्ये मी काम करत असताना वेटरचं काम करत होतो. नामांकित हॉटेल मोठं आहे. त्या हॉटेलमध्ये कामाला गेलो होतं, किती 70-100 रुपयाच्या आसपास पगार असेल, पण पगारासाठी नव्हतो, मी खाण्यासाठी फक्त जात होतो. खायला 3 टाइम भेटतंय. म्हणजे अशी ह्या अवस्थेतून मी इथपर्यंत आलोय. ही मी सांगायला कधी लाजणार नाही आणि शेवटपत्र हीच सांगेल. आणि त्या हॉटेलमध्ये मला अक्षरशः माझ्या कपड्यावरून हिनवलं गेलं. आणि हॉटेल ही चांगलं आहे आणि तो 8 दिवस झालो एकच शर्ट घालून येतो आणि तो शर्ट तुझ्या बगलत फाटलेला आहे. त्या हॉटेलवरनं मला म्हणजे हिनवलं गेलं आणि मला उद्यापासून कामाला येऊ नको असं मला सांगितलं गेलं. आणि तेव्हापासून मी काहीतरी मला स्वतःला अपमान खूप मोठा झाला. त्या अपमानातून मी शिकलो, अरे म्हणलं कपड्यावरून आणि आपल्या ह्याच्यावरून आपल्या हिनवलं जात असेल तर आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे, आपण काहीतरी कमवलं म्हणजे आपण काहीतरी केलं पाहिजे आणि काहीतरी समाजापुढे आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे आणि समाजाने आपल्यावर टाळ्या वाजवल्या पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे. तेव्हापासूनच आयुष्यात चढउतार भरपूर येत गेले. आणि पण उशिरा काय होणार, पण उशिरा काय म्हणता येणार नाही, पण लवकर ते अपमान झाल्यामुळं मी समाजासमोर एक चांगली प्रतिष्ठा आणि चांगला एक व्यवसाय आणि चांगला उद्योजक म्हणून मी समाजासमोर उभा राहिलो. तुमच्या मते कधी कधी आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर अपमान होणं गरजेचं आहे का? नक्की. अपमान आयुष्यात अपमान झाल्याशिवाय माणूस मोठाच होत नाही. त्या एका गोष्टीमुळे तुम्हाला क्लिक झालं. असे कितीतरी आहेत, पण एक जी गोष्ट असते ना जीवाला लागलेली गोष्ट, बरोबर तीच गोष्ट तुमच्या जीवाला लागली. त्यावेळेस तुम्ही विचार केला की भविष्यात काहीतरी करून दाखवायचं. कुठल्याही क्षेत्रात आपलं नाव मोठं करून दाखवायचं. क्षेत्र कुठलंही असो, हॉटेल क्षेत्र असो किंवा काही गोष्टी असेल, तेव्हापासून एक धडपड असेल आणि एक ते मी ही बघत होतो की बाबा आपल्याला काय करावं लागते आणि चांगल्या विचारात जाणं, चांगल्या विचारात राहणं, ते मी एक केलं. आणि चांगलं आपलं कसं होईल आणि कसं आपण एक समाजाप्रती एक चांगला मेसेज किंवा एक चांगलं समाजामोर कसं जाता येईल ते मी विचार केला आणि इथपर्यंत आलो. बरं, आता तुम्ही एवढं मोठं म्हणजे हॉटेल टाकलंय, आता तुम्ही सांगताय की तुम्ही खूप गरीब घराण्यातून आलेला, तर सध्याची परिस्थिती अशी की गरीब घराण्यातून माणूस आला तर त्याला बरेच लोक दबावाखाली टाकण्याचा प्रयत्न करतात. तर तुम्ही आता हे हॉटेल जेव्हा सुरुवात केली होती त्यावेळेस तुम्हाला असं कुणी दबाव टाकला होता का की बाबा तू हॉटेल टाकतोय मग असं तसं, किंवा कुणी तुम्हाला दबाव टाकण्याचा प्रयत्न केला का? म्हणजे हॉटेल टाकताना कोणी दबाव टाकला नाही आणि हॉटेल टाकताना कोणी दबाव टाकत नाही. अडचण वगैरे काय? अडचण कोणीच टाकत नाही. फक्त मला माझा अनुभव सांगतो, हॉटेल टाकताना कोणी दबाव टाकत नाही, कोणी अडचणी आणत नाही, पण हॉटेल टाकून जो सक्सेस होतो
त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न 100% करतात आणि त्याला दबाव टाकण्याचा 100% प्रयत्न करतात. म्हणजे जेव्हा हॉटेल सक्सेस होतं आणि आपण एक शिखराकडे जात असताना त्याला 100% अडचणी येतात. म्हणजे सक्सेसफुल झाल्यावर नक्की अडचणी नक्की आल्या. नक्की. आणि अगोदर कोणी विचारलं अधिकार नाही. आणि लोकांना हॉटेल टाकले चला 4-5 लाख रुपये देणं करून हॉटेल बंद पडून टाकलं 1 महिना 2 महिन्यात, अशी कल्पना असते लोकांची. पण ही काहीच करू शकत नाही. आणि जेव्हा सक्सेस होईल, अरे बापरे करून दाखवले यांनी, मग ह्याला कसं अडचणीत आणायचं, कसं काय गोष्टी करायच्या, मग त्यांचं चालू असतं. तशा लोकांना काय तुम्ही बघता कुठल्या लेवलला? मी काय म्हणतोय, पहिल्यांदा मी त्यांना एकच सांगेल, मी एकदम झिरोतून वर येतोय, माझ्यापाशी काही नव्हतंच, तुम्ही मला बुडवण्याचा प्रयत्न करताय, मला किंवा नाव उठवण्याचा प्रयत्न करताय. ठीक आहे, आज मी खूप छोटा आहे, मागं आपण इतिहास बघितला तर महापुरुषांना विरोध झालेला आहे, मग मी तर कोण आहे? ठीक आहे. ह्या अडचणीतून मी पुढे जाण्याचा मी प्रयत्न करतोय आणि त्यांना देखील मी हात जोडतो. फक्त मी जे केलंय तुम्ही फक्त करून दाखवा. बरोबर, हेच मी सांगेन. आता हॉटेलचं तुम्ही घरच्यावर, मुलामुलींवर किंवा आई वडिलांवरती नाव ठेवू शकत होते, नक्की. पण हॉटेलचं 77 नावच का ठेवलं? हॉटेलचं नाव 77 का ठेवलं, तुम्हाला नाही प्रत्येकालाच हे प्रश्न पडतो. तर नंबरवरती का हॉटेलचं नाव 77 का? ती पहिल्यापासून मी सांगेल की आपल्याला पहिल्यापासून कुठल्या तरी एका अंकाची लगन असते, एक म्हणजे आवड, नंबर, लकी बी नाही, किंवा एक लगन असते, कलर असेल, काही गोष्टी असतील की आपल्याला ती बघितली की खूप प्रसन्न वाटतं, भारी वाटतं. मग विचार केला हॉटेल टाकायचा, म्हणजे 15 दिवस आपलं समजा हॉटेलचं काम झालं, म्हणजे हॉटेलचं नाव काय द्यावं ह्याच्यावर मी 15 दिवस विचार केला, काय द्यावं. समध्यांपेक्षा आपलं युनिक हॉटेलचं नाव असावं, जेणेकरून कोणीच नसावं ना. हॉटेलचं नाव 77 असतं का, असं पहिल्यांदा एक प्रश्नचिन्ह डोक्यात लोकांच्या पडला पाहिजे. अरे हॉटेलचं नाव 77 कुठं असतं का? त्यामुळं 77 ही माझ्या जीवनाशी निगडीत आहे. आणि त्या 77 लहानपणापासून माझे एक लगन आहे. त्यामुळे म्हणलं हॉटेलचं नाव 77 का आपलं नसावं, जेणेकरून जरा युनिक असावं. 7 आकडा तुमचा, आणि 7 आणि दुसऱ्याचा, आणि सर्वांची 7 आहे मला लाभली, मित्राची असेल, आईची असेल, किंवा समजा फॅमिलीची असेल, आणि सोशल मीडियाची असेल, आणि विरोधकाची बी 7 आहे मला. त्याच्यामुळे विरोधकांनी मला विरोध नसता केला तर आम्ही फेमस झालोच नसतो. बरोबर. त्याच्यामुळे प्रत्येकाची 7 आहे, त्यामुळे हॉटेलचं नाव 77 आहे. आता ग्राहकांच्या कंप्लेंट वगैरे येतात की बाबा बाकीच्या हॉटेलमध्ये रेट खूप कमी आहे आणि तुमच्या हॉटेलला रेट जास्त असतात, असं का बरं? नक्की, बाकीच्या हॉटेलमध्ये रेट कमी, 250 रुपये काहीतरी आहे, पण आपल्या हॉटेलला पहिल्यापासून 300 रुपये रेट आहे. हे का? तर जेणेकरून आपण आपली थाळी तुम्ही बघितली असेल, किंवा बघा तुम्ही की आपण मटन फ्राय मध्ये आपण क्वांटिटीमध्ये सेपरेट देतोय, फ्राय मध्ये आपण रश्श्यामध्ये देत नाही. आता महाराष्ट्रात जे ट्रेंड निघाला की ढवारा स्पेशल, ठीक आहे, तो बी ट्रेंड भारी आहे, मस्त आहे. पण जेणेकरून आता त्याला ज्यांना सुक्कच खायचं असेल, एक फ्राय मध्ये मटण खायचं असेल, तर ती आता ते भाजीतलं मटण घेऊन कसं खाणार? बरोबर. जेणेकरून आपण एक प्लेटमध्ये बाहेर देतोय, क्वांटिटी मटणाची भरपूर आहे आणि सर्व गोष्टी अनलिमिटेड आहेत त्या, जेणेकरून पुन्हा परत हाक नाही मारली पाहिजे आपल्या कस्टमरनी. मन तृप्त घेतानाच 50 जास्त घ्यायचं आणि मन तृप्त जीव घालायचं, हे पहिल्यापासून माझं एक म्हणजे हीच आहे. आणि आपलं गिराक खुश आहे. आज तुम्ही बघितली गेली, आपली थाळी बघितली गेली तर 300 नव्हे तर 400ला देखील लोक म्हणतात की खूप छान आहे, आणि मला रिस्पॉन्स आला. आणि गिरायकांच्या एक समजा ह्याच्यानेच मी एक 300 थाळी केली आणि लोकांना भरभरून ती आवडली गेली. किती रुपयाला? 300 रुपये. 300 रुपयाला अनलिमिटेड. त्याच्यामध्ये अनलिमिटेड काय काय असतं? आपल्याकडे मटन फक्त लिमिट मध्ये असते. किती पीस असतात? 7 पीस असतात. 7 पीस. 300 रुपयामध्ये 7 पीस. आणि फ्राय मध्ये बाकीचं आपण रस्सा देतो, सूप देतो, भाकरी, ज्वारीची बाजरीची रोटी किंवा चपाती, आणि आपला दुसरा आपला इंद्रायणी म्हणजे आपला हे राईस, आपला हॉटेलचा स्पेशल आहे ना तो इंद्रायणी, आपला सूप मधला राईस तो. ह्या सर्व गोष्टी मटन सोडले की सर्व गोष्टी अनलिमिटेड किती खा. आता तर सगळीकडे बकरे कापण्याचा ट्रेंड झाला, सगळे दाखवतात आज एवढे कापले तेवढे कापले. नक्की. तर आपल्या हॉटेलला दिवसाला किती बकरे कापले जातात आता? साधारण आता कसं आहे, मी पहिलं मटन दुकान व्यावसायिक आहे. पहिलं मी लॉकडाऊन मध्ये मटन दुकान चालवली, 2 मटन दुकान माझे स्वतः आता पण आहेत. मी हॉटेल चालू करत असताना म्हणलं लोकांना काय आवडतंय, मटन तर सर्व हॉटेलला भेटतंय, पण युनिक वेगळं काय करता येईल. आपल्या हॉटेल समोर बकरी कापली, समोरासमोर शिजवली, आणि समोरासमोरच शिजवली तर एक पारदर्शकपणा लोकांना आवडल आणि लोक रिस्पॉन्स देतील. मी सुरुवात केली की आपल्या हॉटेलवर पहिल्यांदा बकरी कापायला. हे ट्रेंड कोणी आणलाय म्हणजे बकरे? आता हे श्रेय सर्वजणच घेत आहेत, पण मी सांगेल समजा हॉटेलवर माझ्या अगोदर 2-4 हॉटेल होते,
त्यांच्यापाशी मटण ढवारा मिळत होतं, पण हॉटेल समोर बकरी अजिबात कापत नव्हती. मग हे कोणी आणला हॉटेल समोर? हा ट्रेंड फक्त मीच आणलाय. मी सांगतो हॉटेल समोर बकरी कापायचा ट्रेंड फक्त हॉटेल 77 लखन माने यांनीच आणलाय. आणि तुमच्या चॅनल बाकी कॉपी केली सगळ्यांनी. नाही परत आता ही चालू झाली की चालत झालं ना. परत ह्यांनी माझी कॉपी केली, त्यांनी माझी कॉपी केली, ह्या बोलण्यात समजी दिवस निघून गेली. पण मी सांगतो हॉटेल समोर बकरी कापायचा ट्रेंड मी आणला 100%. नक्की 100% आहे ना, 1000% मी सांगतो. तुम्हाला बघूनच सगळ्यांनी चालू हो केलं. हो 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 माझ्या अगोदर त्यांची हॉटेल होती, ढावारा त्यांची हॉटेल चालू होती, पण हॉटेल समोर बकरी कापत नव्हते. आपलं म्हणजे आणत होते मटण, पण ते चालू होतं. पण हॉटेल समोर बकरी कापाचा ट्रेंड मी आणला. दिवसाला किती बकरे काप? माझी सरासरी आता महिन्याचं अवरेज काढलं तर एक सरासरी मला 12 दररोज लागतात. रोजचे 12? रोजचे म्हणजे 10 तर एक सरासरी. बकरं किती किलोचं? एक बकरं मी आता कसं असतं, मला त्यातला अनुभव आहे कुठलं बकरं कापावं, कुठलं बकरी क्वालिटी देते. आता लय मोठं बी बकरं कापून काय मिळ लागत नसते, क्वालिटी येत नाही. आणि लय लहान बी कापून मिळ लागत नाही. 14 ते 18 ह्या वजनातलं बकरं कापलं तर आपल्या समध्या हॉटेलला क्वालिटी आणि मटणाला क्वालिटी येते. असं रोजचे 12 बकरे? रोजचे 12 बकरी फक्त त्या म्हणजे सरासरी माझं 140च्या आसपास मटण जात. असं कुठला वार असतो की ज्यावारी जास्त बकरी कापायला? हो नक्की. मंगळवार, शुक्रवार, रविवार ह्यावारी म्हणजे ह्या वारी 15च्या पुढे बकरी जातात. आणि काय सोमवार असेल तर तिथे 8-9 जातात. पण सरासरी महिन्याचा अवरेज केले तरी सरासरी 10 ते 12 जातात. आता बरेच असे व्हिडिओ बघतो मी की जिथं हॉटेल मालक वन टाइम 50 बकरे आणि 100 बकरे हो, असं हो. चालू असतं. हो. तर तुम्ही कसं लागताल तसे आणतात का वन आता काय आहे की त्यांच्यापाशी लोक नसतील, म्हणजे ते नाही का सर म्हणजे रोजच्या रोज किंवा 8 दिवसाला बाजारात खरेदी करणे लोक नसतील म्हणून? म्हणजे लोक नसतील किंवा त्यांचं काहीतरी एकदम स्टॉक करून ठेवणं त्यांचं हे असेल. पण माझं तसं नाही की आठवड्यातून मी 3 बाजार करतो. आणि माझी खरेदी आमचा धाकले बंधुराज म्हणजे आमचा बारका भाऊ ते आठवड्याला प्रत्येक बाजारातून 10-20 किंवा 30-40 बकरी घेऊन येतो. जेणेकरून आठवड्यातून 3 बाजार करतो, जेणेकरून रोजच्या रोज आपलं फ्रेश किंवा एक ताजी बकरी भेटतील. असं 3 बाजारामध्ये किती बकरी खरेदी करतात? आता 3 बाजारामध्ये सरासरी 30-35 तर सरासरी घेऊन येतो. 30-35? हो हो. आठवड्याला मला जवळजवळ 100 बकऱ्याच्या आसपास जाते. 100 आठवड्याला 30-40 आणल्यावर कसे काय पण तुम्हाला? खेड्यापाड्यात परत जातात ना. परत आपण आपलं पहिल्यापासून व्यवसाय जो आहे एका कमी बाजारातून पडल्यावर तुम्ही मी काय म्हणतोय खेड्यापाड्यातून आणता आठवड्यातून 3 बाजार करतात, एका बाजारातून 30-35 आणतात. का? हा, म्हणजे आठवड्यातून म्हणजे 2 दिवसालाच तुम्ही आणताय हो असं? हो. सोमवार आहे, 30 शनिवार आहे आणि बुधवार आहे, असे 3 बाजार असतात. मग 100 बकरे लागतात का 100च्या वर जातात कधी आठवड्याला? 100 तर सरासरी. बर. आता काय अशा अफवा आहे आपल्या हॉटेल बद्दल की हॉटेल हायवेला आहे म्हणून कस्टमर येतं आणि एकदा कस्टमर जेवून गेलं की परत येत नाही. बरोबर. अशा लोकांना तुमचं काय म्हणणं? मी काय म्हणतोय ती मंद असतील, पण माझ्यापाशी अशी माणसं आहेत काय, एक कस्टमर असा आहे की जवळजवळ आता तो मला असा बोलला की मी जोपर्यंत मी 77 वेळा तुमच्या हॉटेलवर जेवत नाही तोपर्यंत तुमच्या हॉटेलवर मी जेवायचं बंद करणार नाही. आता जे म्हणतात की एकदा जेवून गेलेलं परत येत नाही, पण मी आता कस्टमरची अशी वाईट आहे मला की मी 77 वेळा तुमच्या हॉटेलला जेवत नाही तोपर्यंत मी तुमच्या हॉटेलचं जेवण बंद करणार नाही. म्हणजे कंटिन्यू तुमच्या कंटिन्यू परतीचा कस्टमर आहे. म्हणजे एकदा गेलेला कस्टमर 10 वेळा नक्की येणार, कारण क्वालिटी आहे देतोय आपण. आणि हॉटेलचं फील आपल्याकडे नाही, घरगुती पद्धतीने एक फील वेगळंच आहे हॉटेलचं. जेणेकरून आपलं घरगुती रस्सा असेल, एक महाराष्ट्राची एक रांगडी चव आहे ना, कुस्करून खाणं ते समोरासमोर तेच आपण जपलंय आणि ती लोकांनी आवडले त्यांना. आणि वारंवार लोक येतात जेवतायत. वारंवार लोक यावं म्हणून तुम्ही काय काय करता बरं त्याच्यासाठी? बाबा आपला कस्टमर एकदा आलाय तर परत बी हा आलाच पाहिजे, त्यासाठी तुम्ही फक्त क्वालिटी जपायची आणि लोकांना आपलं प्रेम दाखवायचं, बस. ह्याच्या पलीकडे काय करू शकतो? कधी वाद घाललाय का? कधीच नाही. शक्यतो आता हॉटेल क्षेत्रात कसं असतं, पुन्हा येणारं समध्या गोष्टी होतात, पण आपण हे ठेवलं ना समध्या गोष्टी पुन्हा पण शांत होतात. कधी असा वाद झालाय तुम्हाला माहिती आहे समोरचा कस्टमर चुकीचा आहे तरी नक्की नक्की नक्की. लोक काही गोष्टी असतात फक्त जेवायसाठी नाही, काहीतरी वाद खेळायचे आलेले असतात, आपण ती लगेच ओळखून जातो. पण आपण त्यांना कसं हाताळायचं त्यामुळे म्हणजे आपण हाताळून घेतो की मला काय चुकलं आमच्याकडून, काय गोष्टी असतील तर तुमची सेवा करतो, बसा व्यवस्थित, हे करा ते करा. ते सुद्धा आपल्या समजा गोष्टी बघून ते सुद्धा गार होतं. अरे आपण ज्या हेतून आलो होतो, जे आपण ऐकलंय जे आपण ऐकलंय आणि आपण ज्या हेतून इथं आलोय तसं इथं काहीच नाही, त्याच्यामुळे ते सुद्धा व्यवस्थित जेवण करून निघून. आता काही जण असे पण म्हणतात की हॉटेलची सर्व्हिस पाहिजे तशी नाही, वेळेवर कस्टमरला लक्ष देत नाहीत, जेवायला भेटत नाही टाइम टू टाइम, वेटर ध्यान देत नाही. आता ही जे आहे ना प्रत्येक हॉटेलच हे चालत आहे. म्हणजे जेणेकरून आपलं काय होतंय, कामगार
हॉटेलचं समजा आपले कामगार जे असतात ना स्थिर राहत नाहीत, कधी जातात कधी येतात. आणि कधी कामगार आपल्या हॉटेल एवढं मोठं आहे की जेणेकरून आपल्या 30-40 जण तर सरासरी लागतात. आता कामगाराच्या कमतरतेमुळं सर्व्हिस लोकांना पोचत नाही, ती मान्य करतो. मान्य करतो आणि ही शेवटबद्दल राहणारच आहे चढ उतार. म्हणजे फक्त सर्व्हिस बद्दल, फक्त क्वालिटी बद्दल तर क्वालिटी एक नंबर आहे. फक्त सर्व्हिस बद्दल थोडं कामगाराचं मागमोर होलं तर, आणि आपण प्रयत्न करतोय जेणेकरून कामगार आपला वर्षभर टिकला पाहिजे. आणि टिकतोय आणि ते मी बदल करत आणि ते होणार नाही तुम्ही. अशा तक्रारी सुधारवण्यासाठी काय प्रयत्न करतात तुम्ही? आता अशा तक्रारी सुधारण्यासाठी जेणेकरून बाबा त्या एकाच कामगाराच्या संपर्कामधले जवळजवळ 10-15 जण तर पाहिजेत, जेणेकरून गेले तर एक समजेत जावं. एक जण हॉटेलवरनं म्हणजे असं नाही का काय मला कारण सांगून किंवा काय गोष्टी कार्यक्रम आहे असं सांगून न जावा. त्याच्यामुळे आपली एक बाहेरून आपण एक टीम, मॅनेजमेंटची टीम आपण हॉटेलवर बोलवतोय आणि ती लवकरच ती सर्व्हिस देतात त्याच्या बदल्यावरती आणि मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन लवकरात लवकर. आता अशी पण चर्चा आहे तुमच्याबद्दल की तुम्ही हॉटेलला कमी आणि बाहेरच जास्त असतात. नक्कीच. अशा चर्चेला तुम्ही काय उत्तर द्या? आता काय होतंय, कार्यक्रम असतील किंवा काय गोष्टी असतील, मी बाहेर का असतोय? आता तुम्ही मला बोलवलं तर मी बाहेरच असणार ना. मग अशा काय गोष्टी असतात, मग अशी चर्चा आहे. नक्की मी काय म्हणतोय, कार्यक्रम अटेंड केले पाहिजे आणि समधीकडे फिरलं पाहिजे. आता मी इथं आलो तर हॉटेलवर नसणार मी, बरोबर. मग आता ही गोष्ट कोण त्यांना समजवणार, मी कशासाठी इथं आलोय? आणि दुसरा विषयांमध्ये मी हॉटेलच्या उद्घाटनासाठी भरपूर फिरलो, महाराष्ट्र कानाकोपऱ्यात फिरलो. कसलाही न रुपये घेता, कोणाचाही न रुपये घेता मी धुळ्यापत्र गेलो, इकडं लांबपत्र फिरलो माझ्या स्वतःच्या खर्चाने समोरच्या हॉटेलचं ओपनिंग करण्यासाठी. कोणाचंही आणि कधी घेणार बी नाही. तुमच्या मध्ये कोणी पैसे घेतं का हॉटेल ओपनिंगला जाण्याचं? किंवा म्हणजे दुसरे माझ्यासारखं जर कोणी मी बोलवलं एखाद्याला तर हॉटेल लाईन मधले पैसे मागू शकतात? कदाचित त्यांना माहित, त्यांचा मागत असतील किंवा नसतील, काय म्हणजे त्यांचं काय मी काय सांगू शकतो? बरोबर, मला त्यांची आयडिया काय. पण मी काय सांगतोय की मी माझ्यासाठी मी बोलतोय की मला भरपूर म्हणतात की तुम्हाला एवढा याला खर्च होतोय, 10,000, 20,000, 50,000. दुसरे जण एवढे पैसे मागतात, तुम्ही काय घेत नाही? त्यांना मी उत्तर एक देतो, मी बारीकच आहे अजून, मी मोठा झालो नाही. आणि कोण मागतात दुसरे? कोण मागतात म्हणजे कुणी असेल सेलिब्रिटी, हॉटेलवाले किंवा काय दुसऱ्या ओपनिंगला जाण्यासाठी. मग ते आपण तर नाही अजून मोठं झालो, आणि जेव्हा आणि आपले मोठे झाल्यावर मग मागतात का? मोठे व्हायचंच नाही आपल्याला, असंच राहायचं, शांत राहायचं, म्हणजे गरीबच राहायचं. आपल्यापाशी काय नव्हतं कधी येणार पण नाही, म्हणजे जमिनीवर आपलं पाय ठेवायचं शेवटपत्र. आणि तुमच्याकडून मी आता एक उदाहरण आहे की तुमच्या हॉटेलचं ओपनिंग आहे, तुमच्याकडून मी 5-50 हजार घ्यावं आणि तुमच्या हॉटेलचं मी ओपनिंग करावं. तुमचं हॉटेल चालतंय नाही चालतंय, बरोबर. तुम्हीच आता पहिल्यांदाच तुम्ही कुठलं तरी एक कर्ज करून तुम्ही हॉटेल व्यवसाय चालू करत असताय, बरोबर. मी तुमच्या हॉटेलच्या ओपनिंगला यावं, तुमचं हॉटेल चालावं म्हणून यावं किंवा तुम्हाला कर्जबाजारी करावं म्हणून यावं? चालावं म्हणून यावं. मग मी ते चालावं म्हणून मी जातो त्यांच्या हॉटेलवर. मी त्यांना लोड देत नाही, फक्त तुमचं हॉटेल चालावं. जर तुमचं चांगलं चाललं तर मला तुमचाच आशीर्वाद आणि तुम्ही सपोर्ट ठेवा, एवढंच मला बोलतो. आणि असे कित्येक हॉटेल माझ्यामुळे आता चांगले रुळावर आहेत त्या गाड्या, आणि तीच हॉटेलवाली आता मला ट्रोल करतात, ज्याने म्हणजे अशा गोष्टी भरपूर आहेत. म्हणजे एखाद्याचं चांगलं करायला जावं तर आपल्यावर होत असतं, आणि ती जगाची रीतच आहे. माझ्याबद्दल घडलं असं काही नाही, पण ती जगाची रीतच आहे. जिकडं वार आहे तिकडं वाहत आहे. म्हणजे मध्ये असं आहे का वाईट वेळ आली तर आपल्या सोबतचे पण हात सोडतात? नक्की, म्हणजे पक्की असली तर सोडत नाही. म्हणजे जी पक्की आहेत बाबा, ज्याला खरंच लखनवाने कळला, ज्याला खरंच हॉटेल 77 कुठून आले, कसं म्हणजे कशा ह्याच्यावर तत्वावर आणि कशा गोष्टीवर तयार झाले आणि कसं त्याचं वटवृक्ष झाले, ही ज्याला तत्व माहिती आहेत ना, मग त्याला ती जवळून बघितले ना, ती काय होऊन दे कधी हलणार नाही, डगमगणार नाही, आणि हिकडलं तिकडं होणार नाही. एकनिष्ठ म्हणजे एकनिष्ठ राहणार. असे कितीतरी, आणि त्यांच्या जीवावरच हॉटेल 77. आता सोशल मीडियावरती आम्ही बघतो तुमच्या रील्स खूप व्हायरल होतात, जबरदस्त, कंटिन्यू तुम्ही ट्रेंडिंग मध्येच असतात. तर तुमच्या रील्सला बऱ्याच वाईट कमेंट येतात. तशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? मी काय म्हणतोय, मग अशीच म्हणलं ना, जे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह काळ असतो प्रत्येकाचा, बरोबर. आता चांगली हवा चालली की त्याची हवा करायची, आणि कोण असं खाली उतरला चाललंय की त्याची खेचायची. मग मी समाजाला काय सांगतोय, ती रियालिटी काय आहे, काय गोष्टी आहेत. तुम्ही आता घरी बसून दोन शब्द टाकायला काय त्यांना, म्हणजे पॉझिटिव्ह, त्यांना रियालिटी काहीच माहित नाहीये, काय झालं, कसं झालं, काय गोष्टी आहेत. पण 2 बटणं दाबायचं, त्याचा फरक समोरच्या हॉटेल व्यावसायिकावर आणि त्या पुढच्या व्यक्तीवर किती पडतोय त्यांना काय कदापि माहित नाही. त्रास होतो का अशा कमेंट? नक्कीच का नाही म्हणा. आपण एवढं 0 मोठं झालोय,
भीक मागून खाल्लेल्या गावात आपण एवढं मोठं नाव केलंय आणि हॉटेल 77 एकदम 0 वर आलंय. ह्याला कष्ट काय असे उगत झालं नाही, एका वर्षात एवढं मोठं व्हायचं म्हणजे. आणि कुणी बी उठणार आणि त्याला गालबोट लागणार, मग थोडंफार वाईट वाटणारच ना. अक्षरशः कधी कधी तर डोळ्यातनं पाणी येतं. लोक अशी किती कसा विचार करू शकतात खालच्या पातळीचा. बघा तुम्ही काय म्हणजे असं लिहायचं आणि सोडून द्यायचं, पण त्याला पुढच्याला काय परिणाम होतोय काय. बरं तुम्हाला काय वाटतंय, कुणाला सपोर्ट नाही करायचा आला तर करू नका, कुणाला चांगलं बोलता नाही आलं तर नका बोलू, पण वाईट बोलायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, वाईट कमेंट करायचा तुम्हाला अधिकार कोणी दिला. मग दम असेल तर समोरासमोर येऊन नक्की या ना, मी तुम्हाला उत्तर देतो, बोलतो. बरोबर. म्हणजे काय तुमच्या शंका आहे तर हॉटेलला येऊन भेटलं. नक्की. आणि दुसरा विषय, हॉटेलवर काही लोक येतात, समजा रेडी असतं आपलं, छान क्वालिटी आहे, क्वांटिटी मस्त आहे, फक्त हॉटेलवर येऊन कुठली तर रील बनवायची. हे लय प्रकार होत आहे ना, कुठली तर चांगलं असताना देखील रील बनवायची, जेणेकरून ह्याचे यूज वाढले पाहिजेत आणि मी कुठेतर झळकलो पाहिजे. म्हणजे मला वाईट म्हणजे नाही का, मला असं माझ्या विरोधात कोणीतरी रील केले की ही झळकतोय. बरोबर. त्याच्यामुळे अशी लोक आहेत, हॉटेलचं नाव घेऊन रील व्हायरल होत. नक्की. मग त्यासाठी लोक असा प्रकार करतात असं म्हणायचं तुम्हाला. पण त्यांना सुद्धा माहिती असतंय की आपण रश्यात पाणी ओतलेलं असतंय, ते त्याला स्वतःला देखील लाज वाटत असेल किंवा काय गोष्टी करताना. सोशल मीडियाच्या रील्समुळे आपल्या हॉटेलला काय काय फायदे झाले होते? आता सोशल मीडियाच्या रील्समुळेच हॉटेलला म्हणजे 100%च फायदा आहे. म्हणजे जो हॉटेल आहे आपलं सोशल मीडियामुळे समजा लोकांपर्यंत पोहोचलं. आणि दुसरं एक अजून सोशल मीडिया म्हणजे एक लाळ आहे. म्हणजे नाही का, आपण सोशल मीडिया रील बनवतो, आता तुम्हाला बोलवतो, सोशल मीडियाला कस्टमर बोलवतो, या हॉटेलवर या, एक हॉटेल चांगलं आहे की जेवण करा. मग तिथे एकदा जेवण करते कस्टमर, मग पुन्हा यायचं का नाही यायचं ते कस्टमर ठरवते. बरोबर. आपण सोशल मीडियाचा एक भाग घेऊन की एकदा आपण कस्टमरला बोलवू शकतो, पण पुन्हा यायचं का नाही यायचं ते कस्टमर ठरवते. 100%. त्यासाठी आपण क्वालिटी जपावं लागते, आणि ती क्वालिटी असल्यामुळे आपलं गिराईक 10 वेळा नाही कित्येक वेळा पुन्हा येते. सोशल मीडिया फक्त एक माध्यम आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचा, की बाबा, आणि लोकांपर्यंत फक्त सोशल मीडियामुळे मी पोहोचलो गेलो, आणि हॉटेल 77 फक्त या सोशल मीडियामुळे महाराष्ट्र कानाकोपऱ्यात पोहोचले गेलो. सध्या आता मी बघतोय की हॉटेल मालक सगळे असतात ओपनिंगला वगैरे, ज्याच्या त्याच्या हॉटेलच्या, तुम्ही दिसत नाही त्यांच्यामध्ये. कसं असतं, आता सर्व मित्रच आहेत सोबत, सर्वांचं आमचं बोलणं असतं. काय गोष्टी असतात की काय गोष्टी एकमेकाचे विचार पटत नाहीत कोणाला. आणि काय लोक असतात की पहिल्यापासून आपल्या विचारावर ठाम असतात. बरोबर. मी माझ्या विचारावर ठाम आहे, त्यामुळे कदाचित त्यांना माझे विचार पटत नसतील, त्यामुळे मी त्यांच्यात नाही, ते माझ्यात नाहीत. एकटा जीव सदाशिव आणि माझ्या विचाराने ठाम आहे. चढू पडू ओढू काय होईल आपले आपणच. आता अलीकडच्या काळात तुमच्यावर भरपूर ट्रोलिंग वगैरे चालू, तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? ट्रोलिंग 100% होतात. आता एवढे मोठे आपलं बघितलं गेलं तर समजा ट्रोल होते जातात, नाही का, राजकीय असतील. आता राजकीय नेत्यांवर बघू शकता तुम्ही किती ट्रोल होतात. बरोबर. मग त्या ट्रोल झाला म्हणून आपण कुठं खचायचं? आपण खचलो मग ह्यांना हेच पाहिजे ना, काहीतरी बाबा ह्याला थांबवलं गेलं पाहिजे, आणि ह्यांना हीच प्रयत्न करतायत की बाबा ट्रोल करून काहीतरी अडचणी आणून किंवा काही गोष्टी पण ह्याला थांबवायचंय. मग मी आता भरपूर त्रास होतो ह्या गोष्टीचा, वाईट पण वाटतं. पण मी काय म्हणतो, ह्यांच्याकडे बघून मी कुठं थांबावायचं? ह्यांच्याकडे बघून मी थांबणार नाही, कारण पुढं अजून लय चालायचंय. त्यामुळे आपण चालत राहायचं. ह्यांनी कितीही बोलून द्या, कितीही ट्रोल करून द्या, पण मला स्वतःला माहित आहे की मी काय चुकीचं करत नाही आणि केलं नाही आणि भविष्यात कधी करणार नाही. त्यामुळं मी माझं टार्गेट किंवा एक माझं पुढे चालण्याचं एक ध्येय, छोटं असो किंवा मोठं असो किंवा जे आहे ते आहे, एक स्वतःचं साम्राज्य आहे. हे साम्राज्य चढ उतार झाला तरी चालेल, पण एक टिकून ठेवण्याचा एक मी 100% प्रयत्न करतो आणि करत राहतो. काही काळापूर्वी तुमच्यावर हल्ला झाला होता, तुमचे व्हिडिओ पण बरेच व्हायरल झाले होते. त्या प्रकरणातले आरोपी सापडले का? त्या गोष्टी कशा आहेत, आता अशा कितीतरी गोष्टी आहेत. आता कोणाचं नाव घेणं किंवा कोणाला काय बोलणं ती कदापि आपण टाळावंच, म्हणजे नाही का, अशा गोष्टी होत राहतात व्यवसायात. ते आरोपी भेटले का? नाही, ते गोष्टी त्यांच्या ते कामांना चालू आहेत, म्हणजे भेटले किंवा त्यांना जे पाहिजे होते ती शिक्षा झाली. बरं. पण आपण व्यावसायिक आहे, ह्या गोष्टीकडे कदापि आपल्याला ह्या गोष्टीत जायचंच नाही. आपल्याला फक्त व्यवसाय करायचा आहे. आणि आपल्याला कोणी हल्ला केला, आपल्याला कोणी वाईट बोललं किंवा काय गोष्टी बोलल्या, त्यांना प्रतिउत्तर द्यायला सुद्धा मी टाळतोय आता, जेणेकरून नकोय आता, जेणेकरून आपल्याला व्यवसायाला सुद्धा
काहीतरी आपल्या कामाशी काम ठेवायचं की आपल्याला काम करायचं, व्यवसाय करायचा आणि प्रत्येकाशी हात जोडून प्रेमानं राहायचं. विरोधक असला तरी त्याला हात जोडून बाबा माझ्याकडून काय चुकलंय ते सांग, ती मी चूक सुधारणा घेतो, जेणेकरून तुला मी वाईट वाटणार नाही. माझ्याकडून तुला काय अडचण आहे, जेणेकरून तुम्हाला काय अडचण आहे माझी किंवा मी काय वाईट वागतो ती सांगा, मी माझी वाईट चूक मी सुधारून घेतो, जेणेकरून उद्या तुम्हाला परत त्रास होणार. तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही कमी काळात जास्त ग्रोथ मिळवली धंद्यामध्ये म्हणून लोक तुम्हाला टार्गेट करत असतील? करणार ना, तेच नक्कीच तेच. आता बघितलं गेलं तर असे कितीतरी व्यावसायिक आहेत जेणेकरून वडिलांनी टाकलेला व्यवसाय आज पोरांना कुठेतरी सक्सेस भेटते. असे कितीतरी व्यवसाय आहेत आणि आहेत. मग आज कदाचित मला यश भेटलं एका वर्षभरात, हीच लोकांना कितपत डोळ्यात खुपतं किंवा पटतं किंवा नाही पटत. आणि समजायलाच वाईट म्हणता येणार नाही, समधी चांगली असल्याशिवाय मला मोठं केलं नाही लोकांनी. कदापि लोक आहेत अशी, पण त्यांची माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, माझ्याकडे बघण्याची एक वाईट नजर मी स्वतः त्यांची बदलण्याचा प्रयत्न करतोय. मी का वाईट आहे बरं बाबा, एका वर्षात मी खूप मोठा झालो, एका वर्षात माझा व्यवसाय मोठा झाला, हीच वाईट केलं ना मी. मग तुमच्या समोर मी भीक मागून खाल्लं पाहिजे होतं का? नाही. भीक मागून खाल्लं पाहिजे का? चोऱ्या माऱ्या केल्या पाहिजे होतं का? काय केलं मी? काय चूक केली मी? एका वर्षात एक चांगल्या विचाराने, चांगल्या ह्याच्याने एका महाराष्ट्रात एक उद्योजक तयार झालो, ही माझी महाराष्ट्रात चूक झाली का? मी करायला काय पाहिजे होतं? विचार त्यांचे वेगळे आहेत आणि माझे त्यांच्याकडे बघण्याचा विचार चांगला आहे, त्यामुळे त्यांचं माझे विचार त्यांना नसतील पटत, तर मी त्यांचा एक त्यांचं काय माझ्याकडून चुकतंय ती माझ्या चुका मी सुधारून घ्यायचा मी प्रयत्न करतोय, जेणेकरून उद्या मी त्यांना आवडेल आणि ती माझ्यावर टाळ्या वाजवतील, असं मी एक बनण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटपुत्र बनत राहिलो. गांधीजीचे विचार घेऊन चालताय? नक्की. एवढं काय नाही, पण एक चांगल्या विचाराने आपण राहिलं तर काय अडचण येणार नाही असं मला वाटतं. अहिंसावादी. बर, त्यावेळेस तुमच्या वेळेस हल्ला झाला, हे सगळ्या गोष्टी झाल्या, त्यावेळेस पोलीस प्रशासनाने किती मदत केली? 100% केली. प्रत्येक आता पोलीस प्रशासनचं कसं असतं की प्रत्येक काही असलं तर तिथं सेम आहे, तिथं आपल्याला जेवढी मदत पाहिजे तेवढं सहकार्य आपल्याला साहेबांनी आणि पोलीस प्रशासन 100% केलं. आता सध्याच्या काळामध्ये तुमचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, हो, मॅनेजरला मारहाण केली. सध्या त्यामुळे तुमच्यावर खूपच ट्रोलिंग वगैरे तुमचं नावाचं होतं, त्याच्यामध्ये काय सांगाल तुम्ही? त्या मागचं खरं कारण काय? म्हणजे या प्रकरणाबद्दल अर्धवट गोष्टी माहिती आहे लोकांना, आज आपल्या माध्यमातून याच्या मागचे जे सत्य आहे एकदम ते पूर्णपणे तुम्ही कसं असतं, हॉटेल क्षेत्र मालक आणि कामगार हे नातं घट्ट असतं आणि काय गोष्टी चुकीच्या घडल्या, कामगाराकडून काय गोष्टी चुकीच्या घडल्या तर ती प्रकरण आणि ती गोष्ट वेगळी होती, जेणेकरून काय गोष्टी वाईटावर लोक आहेत, जेणेकरून तो व्हिडिओ ही केला आणि व्हायरल केला आणि पुन्हा 1-2 महिन्यानंतर मला परत त्या गोष्टीवर सामोरं जावं लागलं, भरपूर त्रास झाला. आणि आज तो मॅनेजर बघितले गेले तर माझं पहिल्यापासून तीच हॉटेल सांभाळतायत, अजून बी तीच सांभाळतायत आणि शेवटपुत्र तीच सांभाळत राहतील. बरोबर. फक्त आयुष्यात चढ उतार येत आहेत. मला वाटतं का चूक झाली तुमच्याकडून? नाही, 100%. कुणालाही मारणं अधिकार आपला नाही, आपलं कायदा आपल्या हातात घेणं हे कुणाचंच काम नाही. त्या दिवशी माझी चूक झाली आणि त्या चुकीचा मला पश्चाताप होतोय. नक्की. आणि त्याची कायद्याने मला जी शिक्षा व्हायची होती ती शिक्षा मला झाली आणि ह्या गोष्टीचा मला खूप पश्चाताप आहे, जेणेकरून जे कायद्याने होती त्या गोष्टी कायदा कोणीच हातात घेतला नाही पाहिजे. बरोबर. त्या दिवशी मी घेतला ती नाही करायला पाहिजे होतं. कायदा हातात घेतला किंवा ते जी मला शिक्षा पूर्णपणे झाली की ती मला पश्चाताप झाला. तुमच्यावर आणखीन काय आरोप होत की तुम्ही स्टाफला मारहाण वगैरे करता? आता मी तर म्हणतोय माझ्यासारखा प्रेमळ तुम्ही कधी बी हॉटेलवर कुठल्या स्टाफला विचारा, कुठल्या कामगाराला विचारा, असं आता इतकं प्रेमळ आहे ना, पण माझ्यावरच का असं येतं की मी इतका बेकार आहे, असं लोक मलाच का समस्या तीच मला समजा. या सगळ्या घटनेमुळे तुमची प्रतिमा खराब व्हावा हा असा कोणाचा तरी प्रयत्न आहे असं वाटत नाही का तुम्हाला? नक्कीच आहे, लई जणांचा आहे. काय नाव वगैरे काय सांगू शकतं तशा लोक? आता ह्या लोकांना मी एकच सांगेल, प्रतिमा खराब करण्यापेक्षा बरं का, ह्यातून तुम्हाला काय भेटतंय? ठीक आहे, प्रतिमा माझी खराब झाली, त्यातून तुम्हाला काय भेटलं? काहीच नाही. तुम्ही आहे तसं काम करताय, तुम्हाला काय भेटलं? प्रतिमा माझी खराब करून तुम्हाला काय भेटलं? काय तुमचे प्रश्न असतील तर मला आपसात भेटा, काय असतील त्या गोष्टी आपण बोलून बसून काय तुमचं काय म्हणजे मी कुठं हुकलो, काय माझं तुमचे काय विचार आहेत ती मला सांगा. मला तुम्ही पडद्या आड ठेवून काही गोष्टी मला बदनाम करण्याचा तुम्हाला काय भेटणार नाही आणि शेवटपुत्र काय भेटणार. बरोबर.
माझे फक्त चढउतार होतील माझ्या आयुष्यात, पण मी काय थांबणार नाही, खचणार नाही. आणि मी लढाऊ आहे, म्हणजे नाही का विचाराने पक्का आहे. कितीही काय झालं तर ही नाव झिरोत ना आले ह्याला धक्का लागून देणार. एवढं सतत आरोप होतात तुमच्यावर, अफवा येतात, तुम्ही स्वतःला कसं बरं टिकून ठेवता आणि कसं एवढं म्हणजे नाही का एवढ्या माणसावर आरोप होतात, एवढ्या गोष्टी झाल्यात तुमच्याबद्दल, तरी पण तुम्ही स्वतःला कसं मोटिवेट ठेवता बरं? काय विचार असतात डोक्यामध्ये नेमकं? विचार सतत संयम ठेवायचा. एक संयम ठेवला, काय गोष्टी असतात, काय होतंय त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपल्याला काय करायचंय त्याच्याकडे लक्ष द्यायचं. म्हणजे आपल्या कामावर आपलं पाहिजे. आपण पहिल्यांदाच मी सांगितलं की आपण कोणाचं वाईट केलं नाही, करायचं बी नाही आणि इथून पुढे होणार पण नाही. त्याच्यामुळे लोक काय बी म्हणू द्या, आपण आपलं काम करत राहायचं आणि संयम फक्त ठेवायचा. आजचा दिवस घालवायचा आहे आणि पुढे वाटचाल चांगली ठेवायची आपली. बस फक्त आपल्याकडून इथून पुढे काय चुका होणार नाहीत, हे एक आपले दक्षता. आता शेवटचा एक प्रश्न, शेवटी तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना आणि तुमच्यावर टीका करणाऱ्या लोकांना काय संदेश द्याल तुम्ही? माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि टीका करणाऱ्या, प्रेम करणाऱ्यांना काय संदेश द्याल? प्रेम करणाऱ्यांना मी सांगतोय, किती माझे म्हणजे नाही का गेल्या 6 महिन्याखाली जी भरभराट होती, म्हणजे आता पण आहेच, पण जे लोकांनी मला भरभरून प्रेम दिलं त्यांचं प्रेम मला अडचणीच्या काळात सुद्धा डगमगलं नाही. ती प्रेम करणारे लोक, त्यांना मी सांगेल लखन माने रॉयल आहे, 100% आहे. आणि तुमचं प्रेम आणि तुमच्या सपोर्टमुळेच लखन माने हित आहे आणि तुमच्यामुळेच हॉटेल 77 उभं आहे. कधी तुमच्या प्रेमाला धक्का लागून देणार नाही. आणि माझ्यावर टीका करणाऱ्याला सांगतोय की तुम्ही माझ्यावर टीका टिप्पणी करून, माझ्यावर आरोप प्रत्यारोप करून किंवा अडचणीत आणण्याचा प्रयत्न करून तुम्ही काय सिद्ध केलंय? एखाद्या युवकाला, एखाद्या उद्योजकाला तुम्ही थांबवताय, त्याचं मनोबल तुम्ही डगमवून देताय, तुम्ही त्याला थांबवताय, स्पीड ब्रेकर लावताय. म्हणजे तुम्ही काय साध्य करताय? तुम्ही म्हणजे काय शिकला तुम्ही काय? एखाद्याला प्रोत्साहन द्यायचं असेल तर द्या, नाही तर देऊ नका. एखादा पुढे जात असेल तर, एखादा पुढे जात असेल त्याच्या मागे उभा राहायचं असेल तर उभा राहा, नाही तर नका राहू, पण त्याला जाऊन दे ना. काय म्हणायचं तुम्हाला, मराठी माणसाने असं करणं कितपत योग्य? मराठी माणूसच मराठी माणसाचा पाय ओढतोय. हे खरं आहे का? खरं आहे, 100%. पहिल्यापासून ती मन आहे ना, आता बी तेच आहे. खेकड्यासारखी परिस्थिती आहे. लोकांना त्यांना बी टीका टिप्पणी करणार की आरोप करणार, ती एकच सांगेल की काय माझ्याकडून चुका झाल्या असतील मला समोर सांगा, समोर बोला. आणि काय माझ्याकडून चुकलं असेल तर तुमची माफी मागाय मी कधीही तयार आहे. फक्त बदनाम करू नका, कारण ईश्वर आणि ही झिरोतनं कमवले, भीक मागून खाल्ले अशा गोष्टी, आणि हॉटेल कसं कसं उभा केलंय ही माझ्या जीवाला माहित आहे. आज 70-80 लाख रुपये मी हॉटेलला घालवलेत. आज 70-80 लाख रुपये मी हॉटेलला घालवले. जेवढं मी कमवले एका वर्ष, म्हणजे जेवढी माझी कमाई आहे समजा हॉटेलला घालवले. तुम्ही तर मला आज बदनाम करत असाल ना, तर मराठी उद्योजक आणि माझ्यासारखा एक युवक जे ताकदीनं आणि असं जोराने पुढे चालला व्यवसायात, ती तुमच्यामुळं खाली पडला की थांबला गेला तर तुम्हाला देव सुद्धा माफ करणार नाही. मी असं त्यांना सांगेल. माझं मनोबल, असं एका युवकाचं मनोबल वाढवा किंवा जेणेकरून व्यवसाय त्यांनी पण ठीक आहे, व्यवसायात चढ उतार असतात, टीका टिप्पणी झाली, पण कुठल्या लेवलनं टीका टिप्पणी करावी, किती बदनाम करावं, ही बी मर्यादा असते. बरोबर, ही बी मर्यादा असते. आणि ह्या सगळ्या प्रकरणाचा आपल्या व्यवसायावर काय परिणाम झाला? व्यवसायात कसलाच परिणाम नाही, फक्त माझ्या ह्याच्यावर परिणाम होतोय की मनस्थितीवर. असं का त्रास होतो? इतकं लोकांना मी चांगलं वागवलं, इतकं लोकांना प्रेम दिलं, इतकं लोकांना मी जवळ घेतलं किंवा इतक्या लोकांनी ही केलं, आणि तीच लोक माझ्या संग आज वाईट का वागतायत, एक त्रास होतो. कधी कधी वाईट वाटतं. आणि ह्याच्यासाठी हॉटेल बांधायसाठी माझं राहतं घर मी विकलं. हॉटेलला एवढं पैसे लोक, म्हणजे नाही का कस्टमर मला एवढं दिलं देवानी, आणि लोकांची कस्टमरची लोकांची गैरसोय होत असेल तर बसायची जागा नाही, पावसात जेवली लोक अक्षरशः. खरंय. मग लोकांना मी सुसज्ज आपलं हॉटेल बांधावं म्हणून आपलं मी नाही ती पण लावलं, माझं राहतं घर विकलं. एवढं केलं त्या हॉटेलसाठी आणि तुमच्या समजा सपोर्टमुळे आणि तुम्ही सोबत आहे म्हणूनच. आणि काही लोकांनी असं करून मला बदनाम करण्याचं काय होईल काय होईल, थांबल गाडा थांबल.
जे स्पीड होता ते कमी होईल, पण हळूहळू काय ना काय चालूच राहील. चालूच राहील. तर मित्रांनो, तुम्ही आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा केलेली. जर कोणाला काही शंका असतील, काय असतील, एखाद्याला जर बाबा लखनदादाबद्दल काय वाईट वाटत असेल तर बिंदास त्यांना फोन करा. नंबर आहे इंस्टाग्रामच्या ID वरती, किंवा जाऊन समक्ष भेटूही शकता. ज्यावेळेस मी त्यांना इन्व्हाइट करायला गेलो की त्यांनी मला एक शब्द पण असं म्हणले नाही की मी येत नाही किंवा काय. डायरेक्ट ते म्हणले, दादा तुम्ही तारीख सांगा, मी येतो. तर खरंच सांगायचं झालं तर कौतुक करत नाही मी कोणाचं आणि त्यांचंही करत नाही. जे प्रामाणिक गोष्टी माझ्यासोबत घडल्यात, जसं त्यांनी माझ्यासोबत वागणूक केली, तर 100%च चुका होत असतात माणसाकडून, त्यांच्याकडूनही झालेल्या आहेत. त्यांनी त्याची ऑन कॅमेरा माफी मागितलेली आहे. तर नक्कीच मला हे वाटतंय की सर्व जनतेने त्यांना जे आता गोष्टींना ट्रोल होत आहेत त्यांना माफ करावा. आणि जसं काय हॉटेल 7777चं नाव आहे, सर्वांनी त्यांना सपोर्ट करा आणि मलाही सपोर्ट करा. पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद दादा, तुम्ही आला. धन्यवाद, तुमचे धन्यवाद आणि सर्वांचं धन्यवाद.